आपली संस्कृती मानवतेवर, सृष्टीवर प्रेम करणारी आहे. चराचर स्वैरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे. वनस्पती, वृक्ष, प्रेम हा त्यातील एक भाग. तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे महत्त्व फार वाटते. तुळस आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे. दारात तुळशी वृंदावन असणे ही हिंदू घर असल्याची महत्त्वाची खूण मानली जाते. अनेक जण तुलसी विवाह हा सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरा करतात. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करण्याची पद्धत आहे. यासाठी साहित्य बघूयात. 4 ऊस, बोरे, चिंचा, नागवेलीची पाने, सुपाऱ्या, खारीक, बदाम, तुळशीची कुंडी, फुले, बाळकृष्णाची मूर्ती, हळद, कुंकू, पळी, ताम्हण, फुलपात्र, अंतरपाटासाठी कपडा, हळकुंड, फराळाचे साहित्य, अष्टगंध, गहू, तांदूळ अक्षदांसाठी रंगीत केलेले, जानवे जोड, लाह्या, तूप. तुळशीसाठी सौभाग्य अलंकार म्हणजे मणिमंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी, नवीन वस्त्राचा तुकडा, हार, घंटा, दर्भ. सप्तपतीसाठी हवन सामग्री जर तुम्हाला करायची असेल तर. आता याची पूजा मांडणी बघा कशी करायची आहे. तर तुळशीभोवती रांगोळी काढावी. प्रथम तुळशीची कुंडी गेरूने रंगवून सुशोभित करावी. तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव धरावा. तुळशीसमोर पाठावर तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवावा. बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे असावे. विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावावी. नंतर दोघांची षोडोपचारे किंवा पंचोपचारे पूजा करावी. मंगलाष्टक म्हणण्याआधी पुण्यवाचन विधी करावा. म्हणजे तसं सक्तीचं नाहीये, पण तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ते करू शकता. त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाट धरून उपस्थितांना अक्षदा वाटाव्यात. मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा व उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी द्यावी. अन्यथा घरातील पती-पत्नीने केले तरी चालेल. त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणिमंगळसूत्र, ओटीचे व इतर साहित्य उपवर मुलगा वाहील. ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळेअभावी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण पर्यंत केला तरी चालतो.